नमस्कार मंडळी, मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण झटपट अशा चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. नाश्ता रेसिपीचा प्रकार पहिला. रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी ह्या मेजरमेंट कपाने मी 1 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तांदूळ घेऊन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी बुडवून 2 तासासाठी भिजत घाला. जास्त वेळ असेल ओव्हरनाईट किंवा 3-4 तासासाठी सुद्धा तुम्ही भिजून घेऊ शकतात तांदूळ. आता तांदूळ हा मस्त 2 ते 2.5 तासामध्ये छान भिजलेला आहे. त्यानंतर यातलं पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि हा भिजलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ज्या कपाने तांदूळ घेतलेला होता ना, त्याच कपाने पाव कप पाणी टाकायचं आहे. पाव कपामधील पाणी अर्ध टाकलं. मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं हे दळून घ्यायचं आहे. तर हे दळण्यासाठी पूर्ण या ठिकाणी पाव कप पाणी वापरलेलं आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता इतपत हे पातळसर आहे. आता हे दळून घेतलेलं तांदूळाचं मिश्रण एकाधिक बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे या साईजचा मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. असा मीडियम साईजचा बटाटा आहे. त्यानंतर खिसणीवरती हा बटाटा खिसून घेतला आणि खिसल्यानंतर 2 ते 3 पाण्याने हा खिस सुद्धा धुवून घेतला स्वच्छ. त्यानंतर पाणी पूर्ण हे निथळून घेतलेला आहे. असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा हा खिस झालेला आहे. आता हा जो खिस आहे या तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकू. यामध्ये अजिबात आपल्याला पाणी राहू द्यायचं नाही. जर का पाणी राहू दिलं तर हे मिश्रण कदाचित पातळसर होऊ शकते, म्हणून पूर्ण पाणी काढूनच घ्या. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली आहे. एक लहान साईजची शिमला मिरची होती, ती बारीक कट करून घेतली, साधारण अर्धी वाटी. 1 वाटी गाजरचा खीस घेतलेला आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण अर्धी वाटी कांदा टाकायचा आहे किंवा तुम्ही हिरवी कांद्याची पातही घेऊ शकतात. आता या ठिकाणी या तिखट मिरच्या आहे, तर आपल्या चवीनुसार मिरची टाकायची आहे. 2 मिरच्या बारीक चिरून त्या टाकलेल्या आहे. अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घालायची आहे. आता सगळं हे मिक्स करून घेऊ. तर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही घालू शकतात किंवा मी जे भाजींचं प्रमाण दाखवलेलं आहे ते थोडं कमी अधिकही करू शकतात. किंवा यामध्ये जसं की पत्तागोबी, आता फ्रेश ताजे वटाणे येतात, वटाणे असे थोडेसे क्रश करून तेही तुम्ही यामध्ये टाकू शकतात किंवा थोडे शेंगदाणे असे थोडेसे जाडसर कुटून तेही तुम्ही यामध्ये घालू शकतात. म्हणजे खाताना मस्त कुरकुरीत लागतात. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये थोडासा बदल तुम्ही करू शकतात. आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं घट्टसर हे बॅटर वाटत आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं अगदी पाणी टाकू आणि सगळं हे बॅटर काढून घेऊ. म्हणजे कुठेही तांदूळाचं जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेलं तेही वाया जाणार नाही. हे पाणी सुद्धा या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि पुन्हा एक वेळेस मिक्स करून घेऊ. जास्त पातळसर सुद्धा हे करायचं नाही आणि जास्त हे घट्टसर सुद्धा नाही. तर या प्रकारेच मिश्रण आपल्याला हवंय. पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमच यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. म्हणजे जो आपण खाण्याचा सोडा वापरतो ना, तोच सोडा वापरायचा आहे. सोडा वापरायचा नसेल तर इनो सुद्धा वापरू शकतात किंवा इनो सोडा न वापरता सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात. सोडा आपल्याला सगळ्या शेवटी वापरायचा आहे. जेव्हा आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे ना, त्याच्या आधी पाव चमचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. म्हणजे सोडा छान असा ह्या मिश्रणामध्ये मिक्स झालेला आहे. हे बॅटरही तुम्ही पाहू शकता इतपतच ठीक ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे. पोहे खाण्याचा चम्मच असतो ना, त्यापेक्षाही अर्धा चम्मच तेल टाकलं आणि तेल ब्रशनं असं पूर्ण साईडला आपल्याला पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करते आणि तवा असा हा तापल्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला टाकायचं आहे. जसं आपण डोसा पसरून घेतो ना, त्या पद्धतीनेच पसरवायचं आहे. पण डोसा हा आपण खूप पातळसर करतो, तर जास्त जाड सुद्धा हे आपल्याला पसरवायचं नाही आणि जास्त पातळसर सुद्धा नाही. तर अशी मीडियम साईजची लेयर ही राहू द्यायची आहे. या प्रकारे असं गोलाकारामध्ये उत्तप्प्यासारखं हे पसरून घेतलेलं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि साधारण 2 ते 2.5 मिनिटापर्यंत राहू दिलं. झाकण उघडून दाखवते. असा हा रंग बदललेला आहे. त्यानंतर पलटून घेऊ.
खालून सुद्धा असा मस्त सोनेरी रंग आलेला आहे. छान असं हे दिसत आहे. पुन्हा यावरती झाकण ठेवू. गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरती पुन्हा 2 मिनिटापर्यंत शेकून घेऊ. आता हा जो उत्तप्पा आहे दोघं बाजूंनी मस्त असा कुरकुरीत शेकला गेलेला आहे. छान असा रंगही आलेला आहे. त्यानंतर काढून घेऊ. तर असा हा अगदी झटपट पहिला उत्तप्पा तयार झालेला आहे. ह्या प्रकारे अशाच अतिशय सोप्या पद्धतीने मी आणखी तुम्हाला दुसरा उत्तप्पा सुद्धा बनवून दाखवते. पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता यापेक्षा तेल, तूप किंवा बटर यापैकी काही तुम्ही वापरू शकता. तर या ठिकाणी मी तेल वापरत आहे. तेल पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये असं हे मिश्रण टाकून पसरून घ्यायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे बनवायला. आपण केव्हाही अगदी झटपट आणि कोणीही पटकन ही रेसिपी बनवून घेऊ शकतात. गरमागरम खायला तर हे उत्तप्पे मस्त कुरकुरीत लागतात आणि चविष्टही लागतात. शिवाय यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या आपण घालतो, त्यामुळे पौष्टिकही होतात. मुले जर का अशा आपण त्यांना भाज्या बनवून दिल्या तर खायला नाक मुरडतात. पण अशी जर का आपण एखादी रेसिपीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिक्स करून त्यांना नाश्ता म्हणून किंवा डब्यामध्ये अशा पद्धतीचा पदार्थ बनवून दिला तर नक्कीच मुलं आवडीने खातात. तर तुम्ही हा सुद्धा उत्तप्पा पाहू शकतात किती मस्त असा हा फुलून आलेला आहे. तर आधीच्या उत्तप्प्याप्रमाणेच हा उत्तप्पा सुद्धा आपल्याला शेकून घ्यायचा आहे आणि तशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे राहिलेले उत्तप्पे सुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे. अतिशय हेल्दी अशी ही रेसिपी आहे. शिवाय कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये पौष्टिकही ही रेसिपी आहे. तर एवढ्या ह्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 असे हे मस्त उत्तप्पे होत असतात. सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारी मस्त अशी पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. दिसायला किती मस्त दिसत आहे, तेवढेच चवीला सुद्धा हे उत्तप्पे मस्त असे लागतात. गरमागरम यासोबत चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत खायला तर अतिशय चविष्ट अशी रेसिपी लागत असते. आता हा जो उत्तप्पा बघा, आता आपण अगदी झटपट होणाऱ्या अशा चविष्ट रेसिपीचा प्रकार दुसरा पाहूया. तो अजिबात चिवट होत नाही. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर मंडळी, हा भात मी रात्री बनवलेला होता आणि त्यातला थोडासा भात हा शिल्लक राहिलेला आहे. आता त्या भातापासून नेहमी आपण फोडणीचा भात बनवतो, पण ते खाऊन आपल्याला कंटाळा येतो. पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवू, म्हणून आज मी तुम्हाला मस्त जाळीदार असा डोसा दाखवत आहे या उरलेल्या शिळ्या भातापासून. तर 1 वाटी भात घेतलेला आहे. घेतलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. 1 वाटी भातासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा बारीक किंवा जाड तुम्ही कोणताही घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही जर का जास्त आंबट असेल तर पाव वाटी घ्या, कमी आंबट असेल तर अर्धी वाटी घ्या. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलं आणि झाकण लावून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे. एकदम स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत हे फिरवून घेतलं. 1 वाटी घेतलेलं संपूर्ण पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी. आता हे मिश्रण असं तयार झालेलं एकाधिक बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला बऱ्यापैकी हे मिश्रण चिटकते, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. त्यानंतर मिक्सरचं भांडं हे असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण पेस्ट चिटकलेली ती निघते. आणि हे पाणी सुद्धा ह्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता संपूर्ण हे मिक्स करून घेऊ. तर यामध्ये आपण रवा टाकलेला आहे. रवा थोडासा फुलू द्यायचा आहे. म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 10 मिनिटासाठी हे असंच आपल्याला झाकून राहू द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर हे मिश्रण मी तुम्हाला दाखवते. असं झालेलं आहे. रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ व्यवस्थित पूर्ण हे विरघळलं का त्यानंतर अगदी थोडासा सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा. चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे सोडा छान असा हा ॲक्टिवेट होतो आणि छान फुलतो तो. त्यानंतर एकसारखं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने. काही सेकंद तशाच प्रकारे मिक्स करून घेतलं. त्यानंतर असं हे मस्त बॅटर झालेलं आहे डोसा बनवण्याचं. आता गॅसवरती हा नॉनस्टिकचा डोसा तवा ठेवलेला आहे तापायला. तवा हा तापत असतानाच त्यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊ. तवा मस्त असा कडकडीत हा तापलेला आहे. त्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेऊ.
म्हणजे तव्याचं टेम्परेचर ते कमी करायचं आहे. असं पाणी शिंतळून पुसून घेतल्यावरती डोसा हा एकसुद्धा तव्याला चिटकत नाही किंवा तुटतही नाही. त्यानंतर डोसा बॅटर घ्यायचा आहे, ढवळून घ्यायचा आहे. ज्यानुसार तुमचा तवा असेल त्यानुसार हा डोसा बॅटर टाकायचा आहे. साधारण 1.5 चम्मच मी डोसा बॅटर घातलेला आहे, डोश्याचं मिश्रण. आणि एकसारखं एकाच दिशेने अशा प्रकारे हा डोसा आपल्याला पसरून घ्यायचा आहे. डोसा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी होती, त्यानंतर गॅसची फ्लेम आता मीडियम केलेली आहे आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता, म्हणजे त्यामुळे डोसा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो. साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत तसाच मीडियम गॅसवरती शेकून घ्यायचा आहे. तवा हा मोठा आहे, मोठा असल्यामुळे सगळ्या साईडला एकसारखा डोसा शेकावा म्हणून अशा प्रकारे गॅसवरती हा तवा फिरवत घ्यायचा आहे. असा थोडासा ब्राऊन रंग दिसत आहे डोशाला. त्यानंतर डोसा काढून घेऊ. अगदी सहज हा डोसा निघतो. तुम्ही पाहू शकता किती पातळसर झालेला आहे. सराठा सुद्धा त्याच्या आतून दिसत आहे आणि खालून सुद्धा मस्त रंग आलेला आहे. यापेक्षा जर का तुम्हाला जास्त ब्राऊन करायचा असेल तर थोडासा शेकू देऊ शकता, पण असा मस्त कुरकुरीत हा डोसा झालेला आहे. आणि जाडीही तुम्ही पाहू शकता किती जाळीदार असा हा डोसा दिसत आहे. असा हा मस्त पांढरा शुभ्र आणि जाळीदार पहिला हा शिळ्या भाताचा डोसा हा तयार झालेला आहे. तर असा हा गरमागरम डोसा यासोबत चटणी, सांबार किंवा बटाट्याची भाजी बनवून तुम्ही घरातील कोणत्याही मंडळीला खायला दिला तर कोणीच ओळखू शकणार नाही का हा डोसा शिळ्या भातापासून बनवलेला आहे. मस्त असा कुरकुरीत हा डोसा लागतो. तर अशाच प्रकारे आणखी मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते. त्यानंतर तव्याला तेल लावायची काही गरज नाही, फक्त तवा तापल्यानंतर थोडंसं पाणी शिंतळून घेते आणि टिश्यू पेपरने ते पाणी पुसून घेतलेलं आहे. आता डोसा बनवण्याची मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत दाखवते. असंच ते मिश्रण टाकलेलं आहे. त्यानंतर तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं शिल्लक राहिलेलं मिश्रणही अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखा असा हा डोसा पसरवला जातो. अशा प्रकारचे डोसे सुद्धा मस्त पातळसे येतात आणि तेही डोसे मस्त शेकू द्यायचे आहे. मस्त छान अशी जाडी पडते. जसे आपण पडीने डोसे पसरून घेतो त्याच प्रकारे हे डोसे होत असतात. तर आता तर हे डोसे माझ्या घरामध्ये एवढे आवडतात का मी मुद्दामून शिळा भात हा शिल्लक उरवते आणि त्या भातापासून मस्त असे कुरकुरीत डोसे बनवते. एक नाही तर सगळेच डोसे असे मस्त एकसारखे असे होत असतात. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. डोसा तुम्ही पाहू शकतात मस्त असे झालेले आहे आणि किती मोठे मोठे असे डोसे आपण बनवलेले आहे. आधी सकाळचा भात शिल्लक राहिला किंवा रात्रीचा भात शिल्लक राहिला, त्या भाताला फोडणी दिली तर खाताना नाक मात्र मुडवायचे. मग आता आपण तांदूळाच्या रेसिपीचा प्रकार तिसरा पाहू. कुरकुरीत डोसे बनवले तर सगळेच मंडळी आवडीने खातात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा असे मस्त कुरकुरीत डोसे. रेशनचा तांदूळ घेतला. रेशनचा तांदूळ असा जाड असतो. तुमच्याकडे जर का रेशनचा तांदूळ नसेल तुम्ही कोणताही जुना आणि जाड तांदूळ घेऊ शकता. मेजरमेंट कपाने 3 कप या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेत आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घेऊ शकतात. ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर त्याच कपाने किंवा त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. हरभऱ्याच्या डाळीमुळे डोशाला मस्त असा कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येतो. त्यासोबतच पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच मेथीदाणे घालायचे आहे. जास्तही मेथीदाणे टाकायचे नाही, फक्त अर्धा चमच मेथीदाणे टाकल्यानंतर हे धुवून घ्यायचे आहे. रेशनचा तांदूळ असल्यामुळे ह्या तांदूळाचं भरपूर असं काळपट पाणी निघत असते, म्हणून साधारण 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने थोडेसे चोळून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण काळपट पाणी हे निघतं. आता याच पद्धतीने 4 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता तांदूळ हा आपल्याला भिजत ठेवायचा आहे म्हणून हे तांदूळ भिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. तांदूळ बुडेल त्यापेक्षा वरती 2 ते 3 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकून झाकण ठेवून असंच हे आपल्याला 7 ते 8 तासासाठी राहू द्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ मस्त असे भिजलेले आहे. त्यानंतर यावरचं पाणी न फेकता याच पाण्याचा वापर करून मिक्सरला असे थोडे थोडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहे. दळताना मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे का हे आपल्याला फाईन असं बारीकच दळायचं आहे. अजिबात जाडसर दळायचं नाही. जर का हे जाडसर दळले तर डोसे हे व्यवस्थित जमत नाही. डोसा हा पसरवताना तुटतो. अशाच पद्धतीने संपूर्ण हे डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथली अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे.
त्यानंतर स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. पसरट आणि खोलगट पातेलं घ्यायचं आहे, जेणेकरून मिश्रण हे फुलून येतं आणि त्यानंतर वाया सुद्धा जाणार नाही. पूर्ण वाटून घेतल्यानंतर हाताने थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये उष्णता भरली जाते आणि छान जाळी पडते. त्यामुळेच आपले डोसे जे आहे मस्त असे कुरकुरीत स्पंजी, अजिबात न तुटता असे होत असतात. साधारण 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 6 ते 7 तासासाठी अशाच पद्धतीने राहू द्यायचं आहे. मी रात्रभर असंच हे मिश्रण झाकून राहू दिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता, जेव्हा पातेल्यामध्ये आपण मिश्रण रात्री झाकून ठेवलं होतं, बऱ्यापैकी पातेलं खाली होतं. अगदी दुप्पट हे पातेलं भरलेलं आहे. मस्त अशी जाळी पडलेली आहे मिश्रणामध्ये. मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी 8 ते 10 लोकांना पुरतील नाश्त्यासाठी एवढ्या प्रमाणामध्ये मी डोसे बनवत आहे. तुम्हाला जर का डोसे कमी प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लहान वाटीचा वापर करून डाळ आणि तांदूळ घेऊ शकता. तसं या मिश्रणामध्ये जर का मीठ नाही घातलं तर 2 ते 3 दिवसापर्यंत आपण फ्रीजमध्ये ठेवून डोसे हे बनवू शकतो. आता जर का तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डोसे करायचे झाले तर हे जे मिश्रण आहे लहान भांड्यामध्ये काढून ठेवा आणि मग जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डोसे करायचे आहे तेवढ्याच मिश्रणामध्ये मीठ घालायचं आहे. तर आता मी लहान भांड्यामध्ये मिश्रण काढून ठेवलं आणि जास्त प्रमाणामध्ये डोसे करत आहे म्हणून यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ टाकण्याच्या आधी आपण डोश्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच बटाट्याची भाजी बनवून घेऊ. एक मीडियम साईजचा चमच कढईमध्ये तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पाव चमच मोहरी घालायची आहे आणि मोहरी थोडीशी चटकली का त्यामध्ये पाव चमच जिरे टाकू. सोबतच अर्धा चमचा पांढरी उडदाची डाळ घालायची आहे. उडदाची डाळीमुळे मस्त डोसा असा हा चवीला लागत असतो. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने टाकली आणि 3 ते 4 उभ्या अशा मिरच्या चिरून घेतलेल्या आहे. तर मिरचीचं प्रमाण तुमच्या चवीनुसार घेऊ शकतात. जर का आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशा नक्कीच उभ्या चिरलेल्या मिरच्या घाला. मिरची हे परतत असतानाच त्यामध्ये 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. ठेचून घेतलेला लसूण सुद्धा टाकायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे. असं काही सेकंद हे परतून घेतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती कांदा सुद्धा आपल्याला अर्धवट असा भाजून घ्यायचा आहे. कांदा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमच सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला जर का तुमच्याकडे नसेल तर पावभाजी मसालाही वापरू शकतात किंवा तोही नसेल तर साधा फक्त पाव चमचा मसाला घाला. आणि त्यानंतर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे शिजवून घेतलेले आहे, छान असे मऊ. आणि त्यानंतर साल काढून ते एखादी ठेचणीने ठेचून घेतले. स्मूथ ठेचून घेतलेले बटाट्याचं जे मिश्रण आहे ते या मसाल्यामध्ये टाकलं आणि परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम आहे, शक्यतो कमीच ठेवायची आणि कमी गॅसवरती परतून घ्यायचं आहे. परतत असताना चवीनुसार मीठ टाकू 1 चमच आणि पाव चमच हळद टाकायची आहे. त्यानंतर परतून घेऊ. तर या डोश्यासोबत मला चटणी सुद्धा करायची आहे म्हणून एवढी भाजी पुरेशी आहे. तुम्हाला फक्त भाजी बनवायची असेल, चटणी करायची नसेल तर तुम्ही आणखी यामध्ये बटाटे ॲड करून जास्त प्रमाणामध्ये भाजी बनवा. तेव्हाच ती 8 ते 10 लोकांच्या नाश्त्यासाठी भाजी पुरेल. अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिटापर्यंत ही भाजी कमी ते मीडियम गॅसवरती परतून घेतली आणि अगदी परफेक्ट अशी ही मसाला डोश्याची भाजी तयार झालेली आहे. आता डोसा बनवूया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला जर का कमी डोसे बनवायचे असेल, आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये ही तुम्ही मीठ टाकून घेऊ शकतात. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. मिश्रण हे घट्टसर होतं. डोश्यासाठी आपल्याला पातळसर मिश्रण हवं म्हणून साधारण 1 ग्लास पाणी टाकलं. तुम्ही पाहू शकतात मिश्रणाची थिकनेस इतपत हे पातळसर करायचं आहे, जास्त घट्टसर सुद्धा नाही. जर का तुम्हाला पूर्ण जरी डोसे करायचे असले तर मिश्रणाचं बाजूला काढून ठेवा, म्हणजे जेणेकरून जर का पातळसर होईल तेव्हा ते मिश्रण आपल्याला उपयोगात घेता येतं. आता डोसा बनवण्यासाठी डोस्याचा तवा गॅसवरती ठेवून घेतला. सुरुवातीला आपल्याला तव्याला तेल लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे जे नॉयलॉन ब्रश येतात त्या ब्रशचा सुद्धा वापर करू शकतात किंवा ब्रश नसेल तर घरात असलेलं एखादी वांगं घ्यायचं आणि वांगं अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे. तर मला गरम भांड्यांना म्हणजेच गरम तव्याला तेल लावायला हा नायलॉनचा ब्रश वगैरे आवडत नाही. तर मी जी नॅचरली वस्तू आहे म्हणजेच वांगी वगैरे त्याचाच वापर करून तुम्हाला या ठिकाणी डोसे बनवून दाखवणार आहे. तर वांगी अशी अर्धवट कापून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलं आधी, त्यानंतर अर्धवट कापून घेतलं आणि तेलामध्ये बुडून अगदी थोडंसं तेल हे तव्याला लावून घ्यायचं आहे. तवा हा कडकडीत तापलेला आहे. गॅसची फ्लेम मोठी होती, आता मीडियम केलेली आहे. त्यानंतर तव्याचं टेम्परेचर हे थोडंसं कमी करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी हे शिंतळून घेतलं. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. टिश्यू पेपर जर का नसेल तर एखादी स्वच्छ असा कॉटनचा कापड घ्या, त्याने पुसून घ्या. त्यानंतर 1.5 पडी मिश्रण हे डोस्याचं तव्यावरती टाकलं आणि एकसारखं असं एकाच दिशेने हे पसरून घ्यायचं आहे.
डोसा हा पसरवत असताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी फ्लेमवरती एकसारखा असा हा डोसा पसरून झाल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी करायची आहे. मीडियम गॅसवरती हा डोसा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. पण शेकत असताना यामध्ये थोडंसं वरतून तेल घालायचं आहे, साधारण 1 चमच. असं तेल टाकल्यामुळे डोस्याला मस्त कुरकुरीतपणा येतो. डोशाचा तवा हा मोठा आहे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हा तवा गॅसवरती थोडा फिरवत घ्यायचा आहे, म्हणजे सर्व बाजूंनी हा डोसा छान असा शेकला जाईल. डोसाही तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशी जाळी पडलेली आहे डोशाला आणि एकदम जाळीदार अशा प्रकारचे हे डोसे आपले होत असतात. एकही डोसा हा तव्याला चिटकत नाही आणि बनवताना तुटत नाही. अप्रतिम चवीचे आणि परफेक्ट असे हे डोसे आपले होत असतात. कडा ह्या सुटल्यानंतर डोसा आपल्याला हा असा थोडासा सरकून घ्यायचा आहे तव्या जवळून. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात खालच्या बाजूने असा गोल्डन रंग आलेला आहे. जर का तुम्हाला चटणीसोबत डोसा खायचा असेल तर तुम्ही फक्त अशा प्रकारे सुद्धा बनवून खाऊ शकतात. आणि जर का मसाला डोसा बनवायचा असेल तर या डोश्यावरती जो आपण भाजीचा मसाला करून घेतलेला आहे, मसाला डोशाची भाजी, ती भाजी अशी पसरून घ्यायची आहे आणि मग रोल करायचा आहे आणि असा हा पहिला डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता रंगही मस्त असा आलेला आहे आणि कुरकुरीत जाळीदार असा हा डोसा झालेला आहे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा बनवून दाखवते. तर दुसरा डोसा हा बनवत असताना तव्याला तेल लावायची गरज नाही किंवा त्यावरती पाणीही शिंतळायची गरज नाही. तवा हा तापून घेतल्यानंतर गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरती तव्यावरती मिश्रण टाकायचं आहे. ज्या साईजनुसार तुमचा तवा असेल तितपत मिश्रण घालायचं आहे. तर या ठिकाणी मी 1.5 पडी मिश्रण घालून डोसा असा पसरून घेतलेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करते आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचा आहे. वरतून अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, म्हणजे अगदी जास्तही तेलकट आपले हे डोसे होणार नाही. मस्त कुरकुरीत आणि मोठे मोठे जाळीदार असे हे डोसे होत असतात. वरतून असा थोडासा लालसर रंग आल्यानंतर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. असा रोल करून घेते. तुम्ही पाहू शकता डोशाला मस्त असा रंग आलेला आहे आणि छान मोठे मोठे मस्त कुरकुरीत असे हे डोसे अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी आहे. अशा प्रकारचे डोसे तुम्ही नक्कीच करून पहा. तर आता हा प्लेन डोसा केलेला आहे, तर अशा पद्धतीने आपण हा भाजीसोबतही खाऊ शकतात किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकतात. आता हा डोसा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एकदम कुरकुरीत असे हे डोसे होत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम असे लागतात. तर अशा डोशांसोबत ताटामध्ये आपण केलेली ही भाजी घ्यायची आहे. जर का तुम्ही अशा हा प्लेन डोसा केला तर प्लेन डोसासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. डोसा हा तांदूळाच्या रेसिपीचा प्रकार चौथा पाहू. झालेला आहे. डोसा बनवण्याची रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी ह्या मीडियम साईजच्या वाटीने मी तांदूळ घेत आहे. तर हा जो आपण भातासाठी तांदूळ वापरतो ना, कोलम, तोच घेतलेला आहे मी. 1 वाटी घेतलेला तांदूळ पसरट भांड्यामध्ये टाकला. पुन्हा दुसरी वाटी तांदूळ घेतलेला आहे. 2 वाटी तांदूळ टाकलेला आहे. 2 वाटी तांदूळासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेते. अशी पांढरी ही साल नसलेली डाळ घ्यायची आहे. डाळ टाकल्यानंतर अगदी 10 ते 12 मेथीचे दाणे घ्यायचे आहे आपल्याला. पाव चमचा इतपत, जास्तही मेथी वापरायची गरज नाही. आता हिवाळा आहे म्हणून मेथी नक्कीच घाला. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. जास्त खूप सुद्धा हे रगडायचं नाही. असं अलगद हाताने सोडून हे पाणी आता काढून घेते. यामध्ये दुसरं पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून झालेले आहे. त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहे. जे आपण कांदा पोहे बनवतो ना, रेग्युलर आपल्या घरामध्ये जे पोहे असतात तेच पोहे घेतलेले आहे. 1 वाटी पोहे टाकले. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आता सुद्धा पुन्हा 1 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे पोह्याला काही चिटकलेली घाण वगैरे असते, धूळ, ती सुद्धा निघते. आता हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. अलगद हाताने सोडून घेतलं आणि पाणी हे काढलेलं आहे. आता हे साहित्य आपल्याला भिजत घालायचं आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी भिजण्यासाठी आपल्याला जास्तही टाकायचं नाही, तर डाळ तांदूळाच्या वरती साधारण 1 इंच पाणी येईल ना, इतपतच पाणी टाकायचं आहे. ह्या प्रकारे आता पीठ अगदी परफेक्ट आंबवण्याची मी तुम्हाला वेळ सुद्धा सांगते. हिवाळ्यामध्ये फक्त, उन्हाळ्यामध्ये इतका आपल्याला वेळ लागत नाही, म्हणून हिवाळ्यामध्ये सकाळी 7 वाजेला मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि भिजत घातले. त्यानंतर 5 तास भिजून घेतले, म्हणजे दुपारी आता 12 वाजलेले आहे. 12 वाजेला मी तुम्हाला हे दाखवत आहे. अशा प्रकारे डाळ तांदूळ मस्त भिजलेले आहे.
12 किंवा अर्धा पाऊण तास तुम्ही इकडे तिकडेही करू शकतात. 12 ते 1 वाजेपर्यंत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर यावरचं पाणी आपल्याला काढायचं नाही, तर त्याच पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं आहे. म्हणूनच डाळ तांदूळ भिजण्यासाठी फक्त त्यावरती 1 इंच वरती पाणी येईल इतपतच पाणी आपण घातलेलं होतं. असं थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे अगदी स्मूथ आपल्याला वाटायचं आहे. ह्या प्रकारे आता हे आपल्याला आंबवायचं आहे, म्हणून ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर न करता स्टीलच्या भांड्याचा वापर करा. पातेल्यामध्येही तुम्ही घेऊ शकतात किंवा कुकरचा वापर करा. कुकरमध्ये पीठ छान असे फुलून येतं. तर मी कुकरमध्ये हे वाटलेलं डाळ तांदूळाचं जे मिश्रण आहे ते घातलं. पुन्हा तशाच प्रकारे अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजत घातलेले सगळे डाळ तांदूळ वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना मात्र एकदम स्मूथ असं बारीकच वाटायचं आहे, जाडसर वाटायचं नाही. आणि जास्त ही डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू नका. असं थोडं थोडं पाणी टाकून थोडं थोडं जर का वाटलं तर अगदी स्मूथ असं हे वाटलं जाते. तर अशाच प्रकारे 3 बॅचमध्ये हे डाळ तांदूळ मी वाटून घेतलेले आहे या प्रकारे. आणि स्टीलचं जे कुकर आहे ना माझं, त्या कुकरमध्ये मी स्टीलच्या कुकरमध्ये काढून घेते. स्टीलचं कुकर जर का नसेल तर पातेल्याचा वापर करा, पण ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नका. अशाच प्रकारे संपूर्ण हे वाटून घेतलेलं आहे. इतपत हे पातळसर आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण घ्यायचं आहे. झाकणाला रिंग राहू द्यायची आहे, त्यासोबतच शिटी सुद्धा राहू द्यायची आहे. आता कुकर हा लावून घेऊ. कुकर लावून घेतल्यानंतर आता हिवाळा आहे. हिवाळ्याचं टेम्परेचर खूप कमी असते, म्हणूनच आपल्याला एखादी ब्लँकेट घ्यायचं आहे किंवा असा जाड टॉवेल घ्यायचा आहे. तर मी हा जाड टॉवेल घेतला आणि दुप्पट घडी करून हा कुकर झाकून ठेवते, म्हणजे उष्णता होईल आणि आपलं पीठ मस्त जे आहे ना इडलीचं छान असं हे फुलून येईल. तर ही जी प्रोसेस आहे ना हिवाळ्यामध्ये नक्कीच करा. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, आता झालेली आहे सकाळ आणि आपण रात्रभर असंच हा टॉवेल राहू दिलेला आहे कुकरवरती. आता हा जो टॉवेल आहे मी तुम्हाला काढून कुकर सुद्धा उघडून दाखवते. आपण इडली करायची आहे सकाळी नाश्त्याला. काल दुपारी आपण डाळ तांदूळ हे वाटून घेतलेले होते. कुकर हे अर्ध होतं आणि आता सकाळी तुम्ही पाहू शकतात 7-7:30ला मी तुम्हाला दाखवत आहे. साधारण मस्त असं हे जे पीठ आहे फुलून आलेलं आहे. मिक्स करून घेते. जर का इथेच मिक्स केलं तर यातलं जे पीठ आहे इडलीचं हे खाली पडेल, इतकं हे फुललेलं आहे. दुप्पटीपेक्षाही जास्त असं हे फुलून आलेलं आहे. लहान भांड्यामध्ये हे इडलीचं पीठ काढून घेते वरचं आणि त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही जर का या पद्धतीने डाळ तांदूळ भिजत घातले आणि ह्या वेळेसच वाटून घेतले तर तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, रॅशनचा घ्या, जाळ घ्या, अशाच प्रकारे पीठ मस्त हे फुलून येणार आहे. आता हे पीठ सुद्धा यामध्ये टाकून घेते. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी जाड किंवा जुना किंवा रेशनचा तांदूळ वापरलेला नाही, कारण याआधी सुद्धा मी 3 प्रकारच्या इडलीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये मला काही कमेंट्स होत्या का ताई आमच्याकडे आम्हाला रॅशन मिळत नाही, आमच्याकडे जाड तांदूळ नाही किंवा जुना तांदूळही नाही, तर आम्ही कशा प्रकारे इडल्या बनवायच्या जर का रॅशनचा तांदूळ नसेल तर. तर त्या व्हिडिओलाच अनुसरून मी हा व्हिडिओ केलेला आहे. जर का नसेल तुमच्याकडे जाड तांदूळ रेशनचा तर तुम्ही ह्या तांदूळाचा सुद्धा वापर करून मस्त अशा स्पंजी इडल्या करू शकता. अशा प्रकारे तर इडल्या मस्त अशा जाळीदार स्पंजी होण्यासाठी जेव्हा आपण इडलीच्या प्लेटीमध्ये मिश्रण भरतो ना त्याआधीच आपल्याला पाणी सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे आपण प्लेट ठेवली का लगेचच ती भरकन छान अशी फुलून येते. आता तेल हे लावून झालेलं आहे. तेलाचं जे वाटी आहे ते आपण बाजूला ठेवू आणि ह्या प्लेटींमध्ये आता मी तुम्हाला हे इडलीचं मिश्रण भरून दाखवते. अशा प्रकारे टाकायचं आहे. थोडंसं खाली राहू द्यायचं आहे म्हणजे इडली ही फुलेल. तर मंडळी, तुम्ही हा इडली बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर का आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते क्लिक करून ऑलवरती त्याला प्रेस करा. असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते सगळ्यात आधी व्हिडिओ पाहता येतील. आता इडली प्लेटींमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे. पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मोठीच राहू द्यायची आहे. मोठ्या फ्लेमवरती फक्त 8 ते 10 मिनिटापर्यंत हे
स्टीम करून घेतलेला आहे. त्यानंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि तुम्हाला आता ही इडली दाखवलेली आहे. मस्त फुलून आलेली आहे. अगदी दुप्पटीने ही इडली फुलत असते. आता स्टीमरच्या आतमधून इडलीची प्लेट ही काढून घेतलेली आहे. थोडी गार होऊ द्यायची आहे. गार होत आहे तोपर्यंत ही जी मिनी इडलीची प्लेट आहे ना, त्यामध्ये मिश्रण भरायचं आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतरच मग अशा प्रकारे ह्या मिनी इडल्या सुद्धा ठेवायच्या आहे. झाकण ठेवायचे आहे. ह्या मिनी इडल्या व्हायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटांमध्येच ह्या इडल्या होतात. आता 5 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र मोठी ठेवायची आहे. तोपर्यंत ह्या इडल्या सुद्धा गार झालेल्या आहे. पूर्णपणे थंड सुद्धा आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. अगदी हलकं असं थोडं कोमट आहे. थोडं हलकं गरम असतानाच ह्या इडल्या एखादी सुरीने किंवा चमचने काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पांढरी शुभ्र आणि अगदी ब्रेड सारखी लुसलुशीत ही इडली दिसत आहे. अशाच प्रकारे बाकीच्याही इडल्या ह्या काढून घेते प्लेटमधून. इडली प्लेटीला सुद्धा ह्या इडलीचं जे मिश्रण आहे ते चिटकत नाही. अगदी भराभर या निघत असतात. आता तशाच प्रकारे सगळ्या ह्या मिश्रणाच्या इडल्या आपल्याला करायच्या आहे. अगदी पटकन ह्या इडल्या होत असतात ह्या स्टीमरमध्ये. बनवलेल्या इडल्या ह्या प्लेटच्या बाहेर मी काढून घेते. तोपर्यंत मंडळी, आपलं चॅनल हे जे आहे फेसबुक पेजवरती सुद्धा ओपन केलेलं आहे. तर फेसबुक पेजवरती सुरेखाज रेसिपी या नावाने आहे. तर हा मस्त इडली बनवण्याचा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती सुद्धा पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्यानंतर फॉलो करा आणि लाईक नक्कीच करा. त्यासोबतच त्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुम्ही शेअर करू शकता. अशाच प्रकारे सगळ्या इडल्या ह्या बनवून घ्यायच्या आहे. तर यामध्ये आपण ठेवलेली जी मिनी इडलीची प्लेट होती ना, ते सुद्धा झालेले आहे. गॅस बंद केलेला आहे आणि मिनी इडलीची प्लेट सुद्धा आता स्टीमरच्या बाहेर काढून घेतलेली आहे. अशा ह्या छोट्या छोट्या मिनी इडल्या मस्त अशा ह्या होत असतात. हे गरम आहे. थोडंसं गार झाल्यानंतर अगदी भरकन ह्या इडल्या बाहेर निघत असतात. अशा प्रकारे छोटे छोटे ह्या होत असतात. तर असे हे छोटे छोटे खमंग ढोकळे कसे बनवायचे ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवत आहे. म्हणजे लहान मुलं जर का तुमच्याकडे असतील तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनमध्ये तुम्ही अगदी छोटे छोटे हे मिनी इडल्या किंवा मिनी खमंग ढोकळे बनवून देऊ शकता. तर मंडळी, ह्या इडल्या तुम्ही पाहू शकतात किती पांढऱ्या शुभ्र दिसत आहे आणि जसा स्पंज असतो ना, स्पंज सारखीच ही इडली दाबली जात आहे. एवढी ही सॉफ्ट इडली झालेली आहे. अशी मूठ घेतली ना, अगदी मस्त अशी ही दाबली जात आहे. यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल का इडली ही किती स्पंजी झालेली आहे. तोडून सुद्धा दाखवते. आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात मस्त जाळीदार अशी स्पंज सारखी ही इडली दिसत आहे. पांढरी शुभ्र अशी तोडून यासोबत सांबार किंवा चटणी सोबत ही इडली खायला मस्त अशी लागते. मी सोबतच शेंगदाणे मिरची लसूणची चटणी केलेली आहे. तर चटणी बनवण्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही, कारण व्हिडिओ हा जास्त मोठा झालेला असता. अशी ही मस्त स्पंजी इडली चटणी सोबत खायला चविष्ट अशी लागते. तर मंडळी, तुम्ही सुद्धा फक्त इंद्रायणी तांदूळ वगळता कोणत्याही तांदूळाची अशा पद्धतीची इडली ही करून पहा. चवीला मस्त अशी लागते आणि दिसायलाही छान पांढरी शुभ्र अशी होते. तर मंडळी, फक्त एकच इडली नव्हे तर सगळ्याच इडल्या अशा मस्त होत असतात. तर हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये अशाच प्रकारे तुम्ही नक्कीच करून पहा. हिवाळा असो किंवा पावसाळा असो, तुम्ही अशा पद्धतीने इडली करा, छान येईल. उन्हाळा असला तर कुकरवरती टॉवेल वगैरे टाकायची काही गरज नाही. आता आपण 5 नंबरची रेसिपी पाहूया. आहे त्या वेळेनुसार तुम्ही अशा प्रकारे हे मिश्रण भिजत घाला. म्हणजे अगदी परफेक्ट अशा जाळीदार स्पंजी इडल्या तुमच्या होतील. मग मंडळी, पसरट बाउल घेतलं. त्यामध्ये जी भाजीची वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतला. तांदूळ आपल्याला हा लहान साईजचाच घ्यायचा आहे. मी कोलम तांदूळ घेतलेला आहे 1 वाटी. अर्धी वाटी मसूरची डाळ आणि अर्धी वाटी मुंगाची डाळ. तर ही पॉलिश केलेली मुंगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही सारी सकटची डाळ सुद्धा घेऊ शकता. यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ घेताना आपल्याला लांब असा घ्यायचा नाही, तर असा लहान साईजचा कोणताही तुम्ही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ आणि डाळ टिकवण्यासाठी याला भरपूर केमिकल किंवा पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारे अलगद हाताने हे डाळ तांदूळ आपल्याला चोळत घ्यायचे आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे हे डाळ तांदूळ आता धुवून घेतलेले आहे. या प्रकारे डाळ आणि तांदूळ यामध्ये पाणी टाकू आणि असंच थोड्या वेळासाठी राहू देऊ. गॅसवरती कुकर ठेवला. कुकरमध्ये साधारण 1 ते 1.5 पळी इतपत तेल टाकलं.
एवढं तेल. त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी हलकी अशी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे लसूणचे काप टाकायचे आहे आणि थोडंसं लसूण राहू द्यायचं आहे. पुढे आपल्याला लागणारच आहे. 7 ते 8 कढीपत्त्याचे पानं, 2 तमालपत्र, चिमूटभर हिंग आणि आपल्या चवीनुसार म्हणजे या ठिकाणी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लांबट चिरून घेतल्या. मिरच्या टाकून परतून घ्यायचं आहे. आता सगळं हे काही सेकंद परतून घेतल्यानंतर या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी भरून कांद्याचे काप कुकरमध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. कांदा अर्धवटपेक्षा जास्त हा भाजून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे. भाज्यांमध्ये अर्धी वाटी फ्रेश वटाणे. सध्या वटाण्याच्या शेंगाही भरपूर येत आहेत बाजारामध्ये. आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या आहे. गोबीचे काप साधारण 1 वाटी आणि एक मीडियम साईजचा बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे साधारण 1 वाटी आणि एक मोठ्या साईजचा टमाटरचे काप सुद्धा घालायचे आहे साधारण 1 वाटी टमाटर. यामध्ये एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकतात किंवा ॲडिशनल एखादी भाजी तुम्हाला यामध्ये घालायची असेल जसं की शिमला मिरची वगैरे आणखी तेही तुम्ही वापरू शकता. अशा ह्या भाज्या परतून घेतल्या का त्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे. मसाल्यामध्ये सर्वप्रथम टाकते मिरची पावडर अर्धा चमचा, पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद आणि आपल्या चवीनुसार गरम मसाला टाकायचा आहे. आवश्यकतेप्रमाणे शेंगदाणे साधारण पाव वाटी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. सगळं हे साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सगळे यामध्ये आपण घातलेले मसाले ते व्यवस्थित असे भाजले जातील. आता मिक्स करून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता असा रंगही बदललेला आहे आणि छान तेलही सुटलेलं आहे. त्यानंतरच मग जे डाळ तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहे ना, ते डाळ तांदूळ या मसाल्यामध्ये म्हणजेच कुकरमध्ये टाकायचे आहे. पाणी काढून घेतलं त्यातलं. तर आज आपण अतिशय भन्नाट अशी चवीची हॉटेलमध्ये मिळते ना त्यापेक्षाही चवीला मस्त आणि फ्रेश आपल्या हाताने बनवलेली अशी डाळ खिचडीची ही रेसिपी पाहत आहोत. अगदी मोजक्या साहित्यात होते आणि कमी खर्चातही होते, शिवाय चवीलाही छान लागते आणि पोटभरीचा पदार्थही आहे. सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पाणी टाकू. तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने मी तुम्हाला पाणी दाखवते. नवीन शिकणारे तुम्ही असाल तर किंवा अंदाजानेही घालू शकता. अंदाजाने किती घालायचं तेही मी तुम्हाला सांगते. 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. हे 2री वाटी पाणी, 3री वाटी पाणी, 4थी वाटी पाणी. तर आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे. साधारण 2 वाटी डाळ तांदूळ झालं. 2 वाटीच्या 4 पटीने म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पाण्याचा 8 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि ही 8वी वाटी. तर अशा प्रकारे 8 वाटी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी झारा असा ठेवून दाखवते. असा झारा ठेवला तर साधारण तांदूळापासून तर वरती पाण्याचं लेअर इतकं आहे, साधारण 4 इंच वरती. म्हणजे अंदाजाने तुम्ही घातलं तर साधारण 4 इंच वरती पाणी यायला पाहिजे. तांदूळाच्या इतपत पाणी तुम्ही घालू शकतात. नाही जरी वाटीने मोजलं तरी सुद्धा किंवा 8 पटीने टाका. त्यानंतर आपण यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि पाण्याला मस्त खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. अशी उकळी आल्यानंतरच मग आपल्याला कुकर हे बंद करायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती साधारण 2 ते 3 शिट्या काढून घ्यायच्या आहे. आता 3 शिट्या ह्या काढून झालेल्या आहे कमी ते मीडियम फ्लेमवरती. वाफ सुद्धा पूर्ण ही निघालेली आहे आणि वाफ निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात अशी मस्त आपली ही खिचडी तयार झालेली आहे. मस्त अशी एकसारखी छान अशी शिजलेली आहे डाळ खिचडी. जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची आपली ही खिचडी मस्त शिजलेली आहे. फक्त याला एक छोटासा आपल्याला तडका द्यायचा आहे. म्हणून आपण तूप, तेल किंवा बटरचाही वापर करू शकता. तडका पॅन गॅसवरती ठेवला, त्यामध्ये थोडंसं मी बटर टाकलं. बटर गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर लसूण थोडासा आपण शिल्लक राहू दिलेला होता, ते लसूणचे काप टाकले. पाव चमचा म्हणजेच थोडंसं जिरं
आणि ह्या 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहे फोडणीसाठी. थोडंसं परतून घ्यायची फोडणी आणि गॅस बंद करायचा आहे. फोडणी ही खूप गरम आहे, त्यामध्येच परतवायचं आहे. गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि मिक्स करून घेते. आता ही फोडणी तयार झालेली आहे आणि हा जो तडका आहे खिचडीवरती टाकायचा आहे. हॉटेलमध्ये अशाच पद्धतीचा तडका मारून तर ते आपल्याला खिचडी देत असतात. खूप मस्त, दिसायलाही अतिशय भन्नाट दिसत आहे. चवीला तितकी छान अशी ही खिचडी चवीला लागणार आहे. अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट भाजी पोळी बनवण्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा खिचडी अशी खावीशी वाटते, त्यावेळेस अगदी पटकन होणारी ही खिचडी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे. आता जेवणाची तयारी करून घेऊया. खिचडी हे सर्व करते. मस्त वाफाडलेली खिचडी गरमागरम हिवाळ्यामध्ये खायला तर चवीला अप्रतिमच लागते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी मस्त ही खिचडी. खिचडीसोबत पापड आणि थोडंसं लोणचं तोंडी लावायला असलं ना, जेवण अगदी पोटभर होतं. मग तुम्ही सुद्धा करून पहा अशा पद्धतीची मस्त झटपट होणारी खिचडी. आणि अगदी रेसिपी झटपट तुम्हाला होणारा कशी असा वाटली मला तांदूळाच्या कमेंट्स करून रेसिपीचा नक्कीच प्रकार कळवा. वरतून सांपवा. थोडंसं तूप टाकायचं आहे आणि खिचडी आता ही खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. मग आता कुकरमध्ये तेल टाकायचं आहे. साधारण 2 पळ्या तेल घातलं. एक मीडियम साईजचा चम्मच असतो ना, इतपत तेल. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी अशी थोडी तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकू. जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायची आहे. आणि या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या, त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहे, ते घालायचे आहे. 2 तमालपत्र घातले, 5 ते 6 कडीपत्त्याची पाने थोडीशी ही फ्राय होऊ द्यायची आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. लहान साईजचे असेल तर 2 चिरून घ्या. 1 वाटी बारीक चिरलेल्या कांद्याचे काप या तेलामध्ये टाकायचे आहे कुकरमध्ये आणि परतून घ्यायची आहे. कांदा थोडासा मी जास्त वापरत आहे या खिचडीसाठी, म्हणजे खिचडी अगदी चविष्ट लागते. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्यांचे बारीक काप करत नाही तर असेच हाताने तोडून घेते. आपल्याकडे जर का लहान मुलं असले तर अगदी सहज ते मिरची काढू शकतात. अशा प्रकारे मोठे जर का तुकडे आपण घातले तर. सगळं हे परतून घ्यायचं आहे. सगळं हे भाजून झालेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. यामध्ये मी मिरची पावडर घालते, तर मीडियम चवीची मिरची पावडर ही 2 चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे. पाव चमचा हळद, पाव चमचा बिर्याणी मसाला. तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकतात बिर्याणी मसाला नसेल तर. पण बिर्याणी मसाला खिचडीमध्ये घातला ना, खिचडीला चव अप्रतिम येते आणि मस्त अशी लाल रंगाची आज आपण ही खिचडी करत आहोत. त्यानंतर काही भाज्या घालायच्या आहे, तर पाव वाटी वाटाणे, 1 टमाटर चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून टमाटर, 1 मीडियम साईजचा बटाटा, अर्धी वाटी फ्लावर. यापैकी तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर स्किप सुद्धा करू शकतात किंवा ॲडिशनल भाजी घालायची असेल जसं की शिमला मिरची किंवा फणस बी वगैरे इतरही तुम्ही यामध्ये टाकू शकता. घातलेल्या भाज्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे. 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घालते आणि परतून घेते. यामध्ये आपण मिरची पावडर मसाले वगैरे घातलेले आहे, त्यासोबतच भाज्या सुद्धा, म्हणून साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत अशा प्रकारे ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहे. मस्त रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी. मिरची पावडर सुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे. गॅस कमीच ठेवायचा. कमी गॅसवरतीच व्यवस्थित असे हे मसाले भाजले जातात आणि खिचडी सुद्धा चवीला छान लागते आणि रंगही छान येतो. असं मस्त हे भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आता मी पाणी हे अंदाजानेच घालते. तुम्ही जर का मोजून घालत असाल तर कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते. पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. साधारण पोहे खाण्याचा 1.5 चम्मच मिक्स करून घेते. आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत खिचडी बनवण्यासाठी तांदूळ घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे पुलाव बनवण्याचा. तर ह्या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे.
तुम्हाला जर का रेशनचा तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या तांदूळाच्या ऐवजी रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता. रेशनच्या तांदूळाची सुद्धा खिचडी चवीला छान लागते अशा प्रकारे केली तर. त्यानंतर अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी यामध्ये मसूरची डाळ टाकते. पाव वाटी तुम्ही तुरीची डाळ सुद्धा वापरू शकता. या डाळींसोबत मिक्स करायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यामध्ये पाणी टाकते. तांदूळ धुताना मात्र आपल्याला हा तांदूळ जास्त अति प्रमाणामध्ये घासून धुवायचा नाही. तर अशा प्रकारे अलगद हाताने यामध्ये हात फिरवून तांदूळ धुवून घ्यायचा आहे. डाळ आणि तांदूळ टिकवण्यासाठी याला पावडर वगैरे लावलेली असते, ती संपूर्ण आपल्याला धुवून काढून घ्यायची आहे. म्हणून 3 पाण्याने हे जे डाळ तांदूळ आहे खिचडीचे ते धुवून घेतलेले आहे. ह्या प्रकारे तांदूळ धुवून झालेला आहे. त्यानंतर या खिचडीच्या पाण्यामध्ये घालायचं आहे. तोपर्यंत खिचडीसाठी जे पाणी ठेवलेलं होतं आपण फोडणीचं त्याला सुद्धा उकळी आलेली आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्येच हे धुतलेले डाळ तांदूळ आपल्याला टाकायचे आहे. तर लगेच डाळ तांदूळ हे धुवून घेतले आणि लगेच टाकायचे आहे. तर आता अजिबात हे डाळ तांदूळ आपल्याला भिजत घालायचे नाही. डाळ तांदूळ टाकलेले आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मिक्स करून घेऊ. तर ह्या खिचडीसाठी आपल्याला अजिबात डाळ तांदूळ हा भिजवायचा नाही. कोणत्या खिचडीसाठी आपण डाळ तांदूळ भिजवू शकतो तेही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता मैत्रिणींनो, पाणी हे आपण अंदाजाने घातलेलं होतं. तर पाणी अंदाजाने घातलं तर कितपत घालायला हवं? तर मैत्रिणींनो, आपण प्रत्येक वेळेस स्वयंपाक करताना मेजरमेंट कप किंवा वाटी, ग्लास याचा नेहमी वापर करत नसतो. असा अंदाजानेच पटकन आपण स्वयंपाक करून घेत असतो. तर तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल तर जर का अंदाजाने वापरलं तर असा चमचा खिचडीमध्ये बुडून पाहायचा एखादिक. आता हा सराटा मी घेतलेला आहे, बुडून पाहिला आणि खिचडीपासून वरती इतपत पाणी आहे. साधारण 2 इंच वरती पाणी असायला हवं. असं अंदाजानेही टाकू शकतात. आणि तुम्हाला जर का अंदाज कळतच नसेल तर वाटीने तुम्हाला जर का टाकायचं झालं तर 2.25 वाटी आपलं हे डाळ आणि तांदूळाचं प्रमाण झालं. 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुंगाची डाळ आणि पाव वाटी मसूरची डाळ. 2.25 वाटी तांदूळासाठी तुम्ही 6 वाटी पाणी या खिचडीसाठी वापरू शकतात. हे झालं आपलं पाण्याचं प्रमाण. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. मीठ वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे म्हणून आता काही टाकायची गरज नाही. फक्त कोथिंबीर टाकून मिक्स केलं आणि कुकरचं झाकण लावते. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या काढून घेते. 3 शिट्या झालेल्या आहे. वाफसुद्धा निघालेली आहे. त्यानंतर कुकर हा मी तुम्हाला उघडून दाखवते. मस्त आपली खिचडी ही शिजलेली आहे. त्यानंतर प्लेटमध्ये काढून दाखवते. जसा पुलाव करतो ना आपण व्हेज, त्या पद्धतीनेच ही मस्त मोकळी अशी खिचडी झालेली आहे. रंग ही किती मस्त असा आलेला आहे खिचडीला, तुम्ही पाहू शकता. प्रत्येकांना अशी खिचडी खूप अशी शिजलेली आवडत नाही, तर अशी मोकळी दाणेदार अगदी पुलावसारखी ही खिचडी खायला आवडते. म्हणून अशा पद्धतीची तुम्ही खिचडी बनवा. चवीलाही छान लागते आणि दिसायलाही अतिशय मस्त अशी दिसत आहे ही खिचडी, तुम्ही पाहू शकता. आणि चवीला सुद्धा तेवढीच चविष्ट अशी खिचडी लागते. तुम्ही नक्कीच करून पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशाच पद्धतीची ही मस्त आपली भरपूर भाज्या घालून पौष्टिक अशी बनवलेली खिचडी.